आपले शेंगा काढून झालेले आहेत आणि अगदी जवळसुद्धा पाहू शकताय. खूप सुंदर अशा झालेले आहेत. तर नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण शेंगा वेगळ्या पद्धतीने पण चव मात्र भन्नाट आहे. तर चला, कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार. आज आपल्याला गवार शेंग बनवायची आहे आणि गवार शेंग आज वेगळ्या पद्धतीने, या अगोदरसुद्धा आपण गवार शेंग बनवलेल्या आहेत 2 पद्धती. तर ही आपली वेगळीच आहे. घरगुती काळा मसाला वापरून आपण काळ्या मसाल्याची गवार शेंग बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण इकडे गवार घेतली आणि गवार अशी स्वच्छ करून घेतलेली आहे, हे पाहू शकता. आणि तोडून घेतली आहे चांगली आणि थोडी मोठ्या साईजमध्ये घेतलेली आहे. तर चला, आपण पुढची कृती करूयात. इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवलंय आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्याला ही गवार शेंग या पॅनमध्ये घालायची आहे. आणि याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. इकडे आपण गवार शेंग चांगल्या प्रकारे भाजून घेत आहोत आणि याला थोडंसं आपल्याला पलटून घ्यायचं आहे, म्हणजे टॉस करायचं आहे. अगदी हलक्या हाताने टॉस करा, म्हणजे सगळ्या शेंगा खालच्या वरी आणि वरच्या खाली होतील. आणखीन याला थोडंसं भाजून घेऊयात, म्हणजे सर्व शेंगा यात भाजल्या जातील. इकडे आपले शेंगा भाजून झालेले आहेत. यामध्ये घालायचे मीठ आणि मिठाच्या नंतर आपल्याला हळदी पावडर घालायचं आहे. अर्धा चमचा हळदी पावडर घाला. आणखीन याला एकदा टॉस करून घ्या. अशा प्रकारे टॉस करा. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. इकडे आपण अर्धा ग्लास पाणी घातलंय आणि हळद मिठामध्ये या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. इकडे आपले शेंगा 70 ते 80% शिजवून झालेले आहेत. आणखी याला 2 मिनटं शिजवून घेऊयात, म्हणजे नंतर आपल्याला शिजवण्याची काही आवश्यकता पडणार नाही. आणि अगदी याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे. हळदी आणि मिठामध्ये या शेंगा आपण शिजवून घेतलेल्या आहेत, तर याचा कलर पूर्णपणे चेंज झाला आहे. आणखीन याला 2 मिनटं शिजवून घेऊयात. इकडे आपले शेंगा शिजवून झालेले आहेत आणि यातलं पाणीसुद्धा पूर्ण गायब झालेलं आहे, हे पाहू शकताय. तरी आपण इकडे मीडियम गॅस केला आहे आणि यावरच आणखीन शेंगा ठेवलेले आहेत. तर चला, आपण पुढची कृती करूयात. आणि पुढे आता आपल्याला अगदी कांदा लसूण मसाला बनवायचा आहे. आणि तुमच्याकडे जर विकत किंवा बाहेरचा कांदा मसाला असेल तर तुम्हाला बनवण्याची सुद्धा आवश्यकता नाही. इकडे आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांद्याच्या नंतर आपल्याला लसूण घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ घालायचे. त्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे. इकडे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ अगदी कमी घाला. सुरुवातीला आपण शेंगा शिजवत असताना सुद्धा मीठ वापरले, त्यामुळे काळजीपूर्वक मीठ वापरा. हे मीठ घालत आहे मी आणि अगदी कमी प्रमाण घेतले. त्यानंतर आपल्याला इकडे घरगुती काळा मसाला आहे, हा घालायचा आहे. हा सुद्धा चवीनुसार घाला. इकडे मी हा 1.5 चमचा वापरत आहे. त्यानंतर आपल्याला अगदी छोटी वाटी आहे हे दही घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तूप घालायचं आहे. इकडे तूप आपण 1 चमचा घातलेला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय. आणि आता आपल्याला हा मसाला पूर्ण मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. इकडे आपला हा मसाला काढून झालेला आहे, पाहू शकताय. अगदी कलर सुंदर आलेले, अगदी याचा कलर सुंदर आलाय. तर चला, पुढची कृती करूयात.
इकडे आपले शेंगा अगदी मोकळ्या फट्ट असे झालेले आहेत. यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. अगदी थोडंसं घाला. आणि या शेंगा मिक्स करून घ्या. इकडे आपण मिक्सरला काढलेला मसाला या शेंगामध्ये घालायचा आहे. सगळा मसाला घालून झालाय आपला, तर हा सुद्धा मिक्स करून घ्या. इकडे हा मसाला मिक्स करून घ्या. आणि शेंगा आपल्या अगोदरच शिजलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला शिजवण्याची बिलकुल आवश्यकता नाही. याला फक्त थोडंसं आपल्याला अगदी 2 मिनिटापुरतं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्या शेंगा मिक्स झालेले आहेत. आणखीन 2 मिनिटांनी पाहू शकता याचा कलर पूर्ण चेंज होईल. अगदी जवळून सुद्धा पहा, खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आणि हळूहळू आता इकडे आपल्या शेंगामध्ये हा मसाला तेल सोडायला लागेल. तर याला आणखीन 2 मिनिटं आपण असंच ठेवूया. अगदी तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकताय, हा मसाला हळूहळू अगदी थोडंसं तेल सोडायला चालू केलेला आहे. तर याला आपण 2 मिनिटं असंच ठेवूयात. आणि पूर्ण शेंगांना छान असा फ्लेवर आणि छान कलर आणि टेस्टसुद्धा छान येईल. इकडे आपला मसाला यामध्ये पूर्णपणे असा भाजून झाला आहे. तर आपण यावरती थोडंसं 2 मिनटं किंवा 1 मिनिटासाठी हे झाकण ठेवूयात. इकडे आपले शेंगांना वाफ देऊन झाले, तर हे प्लेट काढूयात आपण. अगदी मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. आणि आता हे झाकण काढूयात आपण. आणि पाहू शकता अगदी चमचमीत इकडे शेंगा तयार झालेले आहेत, हे पाहू शकता. आणि कलरसुद्धा एकदम सुंदर आलेला आहे. आणि तशाच टेस्टला सुद्धा छान झालेले आहेत. हे पाहू शकता. अशा प्रकारच्या शेंगा जर तुम्हाला आवडल्या असतील, इकडे आपली शेंगा भाजी तयार झालेली आहे. तर आपण गॅस ऑफ करूयात. अशा प्रकारच्या शेंगा जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.